फ्लॅट बायर्सला सगळ्यात मोठा येणारा प्रश्न म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट डिले होतं. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेता आणि प्रोजेक्ट डिले होतं. मग आता प्रोजेक्ट डिले झाल्यानंतर किंवा तुम्हाला जी पोझिशन डेट दिली आहे त्या डेटला तुम्हाला पोझिशन बिल्डरनी नाही दिलं, मग अशा वेळेस काय करायचं आणि अशा कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात ज्याच्यामुळे हा डिले होतो, हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फ्लॅट बायर्सला येणारा मोठा प्रॉब्लेम म्हणजे डिले इन पोझिशन. जेव्हा बिल्डर तुम्ही घेतलेल्या फ्लॅटचं पोझिशन देण्यासाठी डिले करतात, तेव्हा काय करायचं आणि ह्या डिलेशी कसं डील करायचं ह्याबद्दल रेरा ॲक्टमध्ये सेक्शन 18 दिलेला आहे. सेक्शन 18 मध्ये डिलेची कारणं पण दिलेली आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय आहे तेही सांगितलं आहे. ही कारणं 3 प्रकारची असू शकतात. पहिलं म्हणजे तुम्हाला बिल्डरनी जी तारीख सांगितली आहे त्या तारखेला काही टेक्निकल कारणांमुळे बिल्डर पोझिशन देऊ शकलेले नाही. त्यामध्ये फायनान्शियल कारण पण असू शकतं. दुसरं म्हणजे बिल्डरच्या प्रोजेक्ट लँडवरती जमिनीवरती काही लिटिगेशन झाले. त्या जमिनीवरती काही केसेस फाईल झालेल्या असू शकतात किंवा स्ट्रक्चरल डिफेक्ट किंवा या ॲक्टमध्ये जे काही नियम सांगितलेले आहे ते त्या बिल्डरनी पाळलेले नाहीत. या तिन्हीमध्ये अत्यंत मोठा स्कोप आहे आणि याच्यामध्ये तुमचं रिझन कुठेही बसलं तर तुम्ही रेरा ॲक्टच्या सेक्शन 18 प्रमाणे इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन मागू शकता. महारेरा अथॉरिटीकडे अनेक डिले पोझिशनच्या केसेस फाईल आहेत. या केसपैकी काही केसेस आज आपण बघणार आहोत. मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे आणि आज आपण बघणार आहोत डिले पोझिशनशी कसं डील करायचं. आजची आपली पहिली केस आहे ज्योती नारंग वर्सेस CCI प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. या केसमध्ये रेरा अपिलेट ट्रायब्युनलनी ऑर्डर दिलेली आहे. या केसच्या फॅक्ट्स अशा आहेत की या केसमध्ये कुठलंही ॲग्रीमेंट अलॉटी आणि प्रमोटर म्हणजे बिल्डर मध्ये रजिस्टर झालेलं नव्हतं. अलॉटीकडे फक्त आणि फक्त अलॉटमेंट लेटर होतं, म्हणजे त्यांना फ्लॅट अलॉट झाला होता आणि बऱ्यापैकी कन्सिडरेशन म्हणजे फ्लॅटची किंमत ही पे आउट झालेली होती, पेमेंट झालेलं होतं. आता या अलॉटमेंट लेटर मध्ये टोटल 25 क्लॉजेस होते, ज्यापैकी काही क्लॉजेस हे डिले पोझिशनसाठी होते. या अलॉटमेंट लेटर मध्ये हे प्रोजेक्ट कधी संपेल आणि या अलॉटीला त्यांचा फ्लॅट कधी मिळेल याची तारीख देखील लिहिलेली होती. मग आता ही केस जेव्हा रेरामध्ये फाईल झाली, अपिलेट ट्रायब्युनलकडे गेली, तेव्हा असं लक्षात आलं की मोफा म्हणजे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट किंवा रेरा या दोन्ही कायद्यांमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की रजिस्टर्ड ॲग्रीमेंटच तुम्हाला पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही पोझिशन डिले झालं म्हणून कुठलंही इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन मागू शकता. हे या केसमधून समोर आलं की अलॉटमेंट लेटरमध्ये सुद्धा जर तुम्ही सगळे क्लॉजेस घेतलेले असतील आणि त्या अलॉटमेंट लेटरमध्ये डिले पोझिशन किंवा इतर कुठल्याही पद्धतीचे क्लॉजेस हे जर समाविष्ट असतील तर तुम्ही फक्त अलॉटमेंट लेटर वरून देखील डिले पोझिशनसाठी कॉम्पेन्सेशन किंवा इंटरेस्ट मागू शकता. फक्त ॲग्रीमेंट हा शब्द त्या ट्रान्झॅक्शन मध्ये नाहीये म्हणून तुमचा डिले पोझिशनसाठी इंटरेस्ट मागायचा किंवा कॉम्पेन्सेशन मागायचा राईट कुठेही वेव ऑफ होत नाही. डिले पोझिशन झाल्यानंतर कॉम्पेन्सेशन किंवा रिफंड मागण्यामध्ये दुसरी महत्वाची कंडिशन म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट मधून विड्रॉ होऊन रिफंड मागत असता, म्हणजे तुम्हाला तो फ्लॅट इथून पुढे नको असतो. आता जेव्हा तुम्ही फ्लॅट घेता आणि तुम्ही प्रोजेक्ट डिले झालाय म्हणून तुमच्या प्रमोटरला सांगता की मला हा फ्लॅट नकोय आणि मी जे पैसे दिले ते मला रिफंड हवेत. अशा सिच्युएशन मध्ये रेराचा सेक्शन 18 काय सांगतो तर तुम्ही रिफंड डिले झालंय म्हणून तुम्ही कॅन्सलेशन तर करूच शकता आणि रिफंड तुम्ही विथ इंटरेस्ट मागू शकता. इंटरेस्ट साठी आपल्याला माहितीये रेरानी आपल्याला रेट दिलेला आहे, त्या रेटनुसार आपल्याला रेरामध्ये इंटरेस्ट क्लेम करता येतं.
आता हे इंटरेस्ट क्लेम केल्यानंतर तुम्हाला कॉम्पेन्सेशन देखील क्लेम करता येतं. आता कधी कधी केस मांडताना वकील किंवा तुम्ही स्वतः, तर रेरामध्ये आपण स्वतः सुद्धा केस फाईल करू शकतो. तेव्हा आपण कॉम्पेन्सेशनच्या ऐवजी जिथे आपण रेंटनी राहतोय किंवा भाड्याने राहतोय, आपल्याकडे फ्लॅट नाहीये आणि आपण भाड्याने कुठेतरी राहतोय, आपल्याकडे रेंटचं अग्रीमेंट आहे, तर आधी अशी पद्धत होती की रेरामध्ये केस फाईल करताना ते रेंट अग्रीमेंट सुद्धा आपण रेरामध्ये फाईल करत होतो आणि कॉम्पेन्सेशन मध्ये आपण ते रेंट मागत होतो. जे भाडं आपण पे केलंय त्या भाड्याची रक्कम देखील आपण कॉम्पेन्सेशन म्हणून मागत होतो. अशीच एक केस झाली महेश खानोलकर वर्सेस सृष्टी संगम प्रायव्हेट लिमिटेड. या केसमध्ये महारेराच्या अपिलेट ट्रायब्युनलने आपल्याला असं सांगितलं की कॉम्पेन्सेशन मध्ये तुम्ही रेंट मागू शकत नाही. रेरा कायद्यामध्ये पण आणि मोफा कायद्यामध्ये पण कुठेही कॉम्पेन्सेशन म्हणून रेंट मागणं अशी प्रोव्हिजन नाहीये. तुम्ही तुमची केस मांडत असताना प्रेयर्स मध्ये जर का रेंट मागितलं तर तुम्हाला तसं मिळणार नाही आणि तुमची कंप्लेंट डिसमिस होऊ शकते. म्हणून जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट मधून विड्रॉ होणार असाल आणि तुम्हाला रिफंड पाहिजे असेल तेव्हा तुम्ही रिफंड विथ इंटरेस्ट क्लेम करू शकता. पुढची केस खूप इंटरेस्टिंग केस आहे. केसचं नाव आहे नारायण गांधी वर्सेस कोलते पाटील प्रायव्हेट लिमिटेड. या केसमध्ये फॅक्ट्स अशा आहेत की अलॉटीनी म्हणजे कंप्लेनंटनी कंप्लेंट फाईल केली यासाठी की मला इंटरेस्टवर इंटरेस्ट पाहिजे आणि प्रमोटरला त्यांनी काही कायद्याच्या प्रोव्हिजन्स ब्रीच केल्या म्हणून त्यांना पेनल्टी व्हावी किंवा पनिशमेंट व्हावी यासाठी हे अपील फाईल झालं होतं. यामध्ये अपिलेट ट्रायब्युनलनी अशी ऑर्डर दिली आहे की रेरामध्ये कुठल्याही पद्धतीचं इंटरेस्टवर इंटरेस्ट असं मिळू शकत नाही. कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन नाही. ह्या केसमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट रिफंड मध्ये इन्व्हॉल्व्ह होती. या ऑर्डर मध्ये अपिलेट ट्रायब्युनलनी अशी ऑर्डर केली की ही अमाऊंट 2 हप्त्यामध्ये प्रमोटर रिफंड करू शकतात. पहिली अमाऊंट ऑर्डर नंतर 9 महिन्याच्या आत आणि दुसरी अमाऊंट 12 महिन्याच्या आत असं 2 इन्स्टॉलमेंटची प्रोव्हिजन अपिलेट ट्रायब्युनलनी प्रमोटरला दिली. त्यानंतर कुठल्याही पद्धतीचं इंटरेस्टवर इंटरेस्ट अशी प्रोव्हिजन रेरामध्ये किंवा मोफामध्ये नाही हेही सांगितलं आणि प्रमोटरला कुठल्याही पद्धतीची पनिशमेंट किंवा पेनल्टी ऍप्लिकेबल होत नाही हेही या ऑर्डर मध्ये अपिलेट ट्रायब्युनलनी आपल्याला सांगितलं. आता डिले पोझिशन नंतर तिसरी एक गोष्ट येते ती म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये कंटिन्यू करायचं, म्हणजे तुम्हाला तुमचा फ्लॅट हवाय, तुम्हाला प्रोजेक्ट मधून विड्रॉ करायचं नाहीये, मात्र प्रोजेक्ट डिले झालंय आणि त्या डिले बद्दल तुम्हाला कॉम्पेन्सेशन किंवा इंटरेस्ट पाहिजे. अशा वेळेस जेव्हा केसेस फाईल होतात तेव्हा ज्या डेटला तुम्हाला पोझिशन देणं आहे त्या डेट पासून ते जोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल पोझिशन मिळत नाही तोपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही जेवढी अमाऊंट प्रमोटरला दिलेली आहे त्या अमाऊंट वरती तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकतो किंवा कॉम्पेन्सेशन मिळू शकतं. आता हे इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट करण्याचं काम ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर करतो. जेव्हा तुमची केस फाईल होते आणि त्याची ऑर्डर पास होते त्याच्यानंतर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर कडून करून घ्यावं लागतं. मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेल्या डेट पासून तुम्हाला ऍक्च्युअल पोझिशन मिळेपर्यंतच बिल्डर तुम्हाला इंटरेस्ट किंवा कॉम्पेन्सेशन त्याच तारखेपर्यंत बिल्डर तुम्हाला देणे लागतो. अजून एक कंडिशन म्हणजे जेव्हा बिल्डरला किंवा प्रमोटरला त्यांच्या प्रोजेक्टच्या लँडवरती काही लिटिगेशनमुळे प्रोजेक्ट थांबवावं लागतं आणि तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळायला किंवा तुमची प्रॉपर्टी मिळायला डिले होतो. या कंडिशन मध्ये तुम्ही बिल्डरकडे कॉम्पेन्सेशन मागू शकता. रेराच्या सेक्शन 18 मध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि या प्रोव्हिजनला कुठल्याही कायद्यामध्ये कुठलंही लिमिटेशन नाही. म्हणजेच बिल्डरच्या जमिनीवर जरी लिटिगेशन आलं किंवा बिल्डरला वर्क स्टॉपची ऑर्डर मिळाली तरी सुद्धा तुम्हाला फ्लॅट मिळण्यासाठी झालेल्या डिलेसाठी तुम्ही बिल्डरकडे कॉम्पेन्सेशन नक्कीच मागू शकता. त्याचबरोबर मी आधी सांगितलं की तुमच्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या तुमच्या प्रमोटरनी
या कायद्याच्या कुठल्या प्रोव्हिजन जर फॉलो केल्या नाहीत आणि प्रोजेक्टला डिले झाला तरी देखील तुम्ही महारेरामध्ये केस फाईल करू शकता आणि कॉम्पेन्सेशनसाठी मागणी करू शकता. या सगळ्या कंडिशन्स झाल्या. रिफंड आणि कॉम्पेन्सेशन मागण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता जेव्हा तुमचं प्रोजेक्ट डिले होतं किंवा तुम्हाला पोझिशन मिळायला उशीर होतो. आपण हेही बघितलं की प्रोजेक्टमध्ये जर काही डिफिकल्टीज असतील किंवा प्रोव्हिजन फॉलो केल्या गेल्या नसतील तरी देखील तुम्ही रिफंड किंवा कॉम्पेन्सेशनसाठी महारेरामध्ये केस फाईल करू शकता. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जेव्हा डिले होतो प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये कुठली तरी अथॉरिटी इन्व्हॉल्व असते आणि ओसी मिळाल्यानंतर देखील अलॉटी पैसे देत नाही, अशा वेळेस महारेरा अथॉरिटीनी काय पद्धतीची ऑर्डर पास केली आहे आपण बघणार आहोत. एकाच ऑर्डरमध्ये महारेरा अथॉरिटीनी बिल्डर किंवा प्रमोटरला देखील कॉम्पेन्सेशन द्यायला सांगितलेलं आहे आणि अलॉटीला देखील कॉम्पेन्सेशन द्यायला सांगितलेलं आहे. महारेरामध्ये खूप फेमस असलेली अशी महारेरा अथॉरिटीनी दिलेली ऑर्डर म्हणजे सैफ अली खान पतौडी वर्सेस ऑर्बिट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ही केस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तसंच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा अनेक रिअल इस्टेट आणि रेराबद्दलच्या इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.